नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 18. हा हा म्हणता नंदाची मधुरेशी गट्टी जमली. पोर तशी लाघवी होती. मावशी मावशी करीत ती नंदाभोवती दिवसभर पिंगा घालू लागली. नाना प्रकारच्या बालसुलभ शंका विचारू लागली. लाल कांद्याचा पांढरा कांदा कसा होतो, या तिच्या प्रश्नाने तर नंदाला निरुत्तर केले. लगेच नापास नापास असे म्हणत मधुरा आपल्या नाजूक हातांनी टाळ्या पिटू लागली. ते दृश्य इतके लोभसवाने होते की तिचा पापा घेण्याकरिता नंदाने तिला जवळ ओढले. मधुरेने तो लगेच पुसून काढला. फुगून ती म्हणाली, आम्ही काय आता लहान आहोत पापा घ्यायला? तिचे ते तांबड्या कांद्याचे कोडे दुसऱ्या दिवशी उलगडले. एरवी उशिरा उठणारी मधुरा सूर्योदयाच्या आधीच जागी झाली. नंदाचा हात धरून ओढीत तिने तिला बागेत आणले. पूर्वेकडे दिसणाऱ्या तांबड्या लाल सूर्यबिंबाकडे बोट दाखवीत ती म्हणाली, मावशी, तो बघ तांबडा कांदा. मग तशीच टक लावून बघत ती उभी राहिली. थोड्या वेळाने ते बिंब पांढरे शुभ्र झाले. लगेच मधुरा उद्गारली, कांदा पांढरा झाला, कांदा पांढरा झाला. मधुराच्या कल्पनेचे हे स्वैर नर्तन रात्रंदिवस चालू असे. एक दिवस तिने नंदाला विचारले, आभाळाच्या झाडाचं मूळ कुठे असतं ग मावशी? नंदाने तिला शरण चिठ्ठी दिली. या 5 वर्षाच्या चिमुरडीला आभाळ झाडासारखे का वाटावे हे काही केल्या तिच्या लक्षात येईना. 1-2 दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर मधुरा नंदाला घेऊन बागेत गेली. वर चमचमणाऱ्या चांदण्याकडे बोट दाखवीत ती म्हणाली, मावशी, आभाळाच्या झाडावर ही फुलं बघ. मग बागेतल्या प्राजक्ताकडे बोट दाखवून ती म्हणाली, हे झाड हलवलं म्हणजे किती किती फुलं खाली पडतात. आभाळाचे हे झाड हलव की तू, म्हणजे खूप खूप चांदण्या खाली पडतील. मग त्या घेऊन मी खेळत बसेल. तिचे हे बोलणे ऐकून नंदाला आठवण झाली ती देवदत्ताची. मधुरा इतकी हुशार होती, पण ठोकळ्यांचा बंगला करायला बसवले की तिचा हा सारा तल्लखपणा नाहीसा होई. कुठला तरी ठोकळा भलत्याच ठिकाणी ती ठेवायची. नंदाने तिला 3-4दा बंगला रचून दाखवला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. असे का होते हे शोधून काढण्यासाठी नंदा तिच्या पटीला बसली. तेव्हा मधुरा म्हणाली, मी नाही बांधणार बंगला. तो बांधला तर राक्षस राहायला येईल त्यात. तिच्या या विचित्र बोलण्याचा अर्थ नंदाला 3-4 दिवसांनी कळला. ती रोज उजाडताच उठे. चहा घेऊन लायब्ररीत जाई. पूर्वी न पाहिलेली पुस्तके चाळीत बसे. एखाद दुसरे वाचायला घेऊन येई. एके दिवशी ती जरा उशिरा उठली. चहा घेऊन लायब्ररीकडे निघाली. याच वेळी मधुरा जागी होऊन वरांड्यात आली होती. नंदा कुठे जात आहे हे दिसताच ती ओरडली, मावशी, मावशी, तिकडे जाऊ नकोस. नंदा एकदम थांबली. मधुरा धावत धावत तिच्याजवळ आली आणि भयभीत दृष्टीने इकडे तिकडे पाहत म्हणाली, तिकडे जाऊ नकोस मावशी. का ग? एक राक्षस राहतो तिथं.
तो ठार मारून टाकील तुला बंदुकीनं. मधुरेच्या स्वैरकल्पनेचे हे नवे उड्डाण असावे असे वाटून नंदाने हसत विचारले, त्या राक्षसाचं नाव काय ठाऊक आहे का तुला? मधुरेने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या तोंडातून शब्द फुटेना. तिच्या हातांना कंप सुटला. मुद्रा एकदम पांढरी फटक पडली. नंदाच्या हातातला तिचा हात घामेजला. विलासपूरला आल्यापासून तिला फीट आली नव्हती. ही फीट येण्यापूर्वीची पूर्वचिन्हे आहेत हे ओळखून नंदा तिला उचलून आत नेणार होती. पण मधुराच्या हाताचा कंप हळूहळू थांबला. तिचा चेहरा थोडा उजळला. नंदाला वाकवून तिच्या कानात कुजबुजत ती म्हणाली, कुणाला सांगू नकोस हं मावशी. त्या राक्षसाचं नाव आहे भाईसाहेब. भाईसाहेब कोण? माझे बाबा. आई देवदत्त म्हणते त्यांना. रात्री अंथरुणावर पडल्यावर नंदा मधुराच्या या उद्गारांचा विचार करू लागली. देवदत्तांना राक्षस म्हणायला कोणी शिकवले? वसुंधरेने. का? तिने असे भोगले आहे तरी काय? वसुंधरेच्या विचित्र वागणुकीमुळे या प्रश्नांची उत्तरे मिळणेही शक्य नव्हते. विलासपूरला गेल्यावर आपण दोघी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करू. सकाळ संध्याकाळ फिरायला जाऊ. चंदनगडची सहल करू असे वसुंधरा मुंबईत म्हणाली होती. पण इथे आल्यावर मुंबईतली वसू पार बदलून गेली होती. एखाद्या जादूगाराने माणसाचा दगडी पुतळा करावा तशी. ती 9 वाजता उठे. उदास मुद्रेने जड पावलांनी आणि अबोलपणाने तिचा सारा कार्यक्रम सुरू होई. चहाच्या व जेवण खाण्याच्या वेळी सोडल्या तर सारा दिवस वरच्या छताकडे टक लावून पाहात ती पलंगावर पडून राही. तुला बरं वाटत नाही का? काही वाचून दाखवू? असे नंदा अधूनमधून मोठ्या मायेने विचारी. कपाळाला आठी घालून वसुंधरा उत्तर देई. पुस्तक बघितलं की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. सारी मेली खोटारडी. त्यातलं प्रेम खोटं, सुख खोटं, सारं सारं सिनेमासारखं खोटं. शाकुंतल लिहिणारा तो कालिदास मला भेटायला हवा एकदा. त्याला असा फैलावर घेणार आहे मी. वसूचे असले बोलणे ऐकले की तिच्या विचित्र वागणुकीचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे होई. श्रीमंताच्या घरी कान असून ऐकायचे नसते आणि डोळे असून पाहायचे नसते आणि तोंड असून बोलायचे नसते हे नंदा जाणत होती. भोवताली वावरणाऱ्या नोकर चाकरांशी ती कामापुरतेच बोले. त्यांच्या आपापसातल्या कुजबुजीकडे ती सहसा लक्ष देत नसे. मात्र या अलिप्तपणातूनही जे काही तिच्या कानी पडे त्यामुळे देवदत्त आणि वसुंधरा यांच्यातल्या दुराव्या संबंधी तिच्या मनाचा अधिकच गोंधळ होई. गालीच्या विणायला बसावे आणि गोधडी तयार व्हावी असा तिच्या साऱ्या तर्काचा शेवट होई. एके दिवशी तर हा अनुभव तिला फार तीव्रतेने आला. लायब्ररीतून आणलेले पुस्तक चाळीत ती वरांड्यात बसली होती. आज मधुराचे केस कापायचे होते. जहागीरदारांचा पिढीजाद म्हातारा कारागीर मुंबईला जाऊन नव्या फॅशन शिकून आलेल्या आपल्या नातवासह या कामगिरीवर आला होता. ताईसाहेब अजून उठल्या नसल्यामुळे पलीकडचे ते दोघे गप्पा मारीत आपला वेळ घालवीत होते.
म्हाताऱ्याच्या बोलण्यातले थोरले सरकार हे शब्द नंदाच्या कानावर पडले. तेव्हा कुठे तिचे लक्ष त्यांच्या गप्पाकडे गेले. हातघाईच्या लढाईत जय मिळवून आलेल्या शूरवीराप्रमाणे थोरल्या सावकारांची दाढी आपण झोपेतच कशी केली, हे बुढे बुवा तिखट मीठ लावून सांगत होते. दौलत, तुझ्यासारखा कारागीर विलायतेत जन्माला यायला हवा होता. व्हिक्टोरिया राणीने केस कापून घेतले असते असे सर्टिफिकेट देऊन थोरल्या सरकारने आपली पाठ कशी थोपटली याचे आजोबांनी मोठ्या रसाळपणे वर्णन केले. तेव्हा नंदाची खूप करमणूक झाली. ती त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. त्या वृद्धाच्या वांगंगेचा ओघ हळूहळू थोरल्या सरकारांच्या देवभक्तीकडे वळला. हिमालयातून त्यांनी आणलेले गुरु किती तेजपुंज होते. त्यांची दाढी किती काळी कुळकुळीत होती. ते आपल्या मंत्राने मेलेली फुलपाखरे कशी जिवंत करीत असत. ते काही वर्षांनी कसे बेपत्ता झाले. सरकारांनी त्या दुःखाने चंदगडच्या घारकड्यावरून उडी टाकून कसा जीव दिला वगैरे गोष्टी चविष्टपणाने सांगून आजोबांनी शेवटी भाष्य केले. थोरल्या सरकारांनी जीव दिला ही शाप खोटी गोष्ट आहे. त्यासनी न्यायला विमान आलं असावं तुकोबागत. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.